फुले शाहू आंबेडकर विचार प्रचार हे साहित्य संमेलन पेडण्यात झाले। ॲडव्होकेट रमाकांत खलपान या संमेलनाचे उक्तावण केले। पेडणेच्या मंदिर कॉलेज ऑफ कॉमर्स, इकॉनॉमिक्स आणि मॅनेजमेंट कॉलेजान फुले शाहू आंबेडकर विचार प्रचार हे साहित्य संमेलन घडून हाडले। ॲडव्होकेट रमाकांत खलपान या संमेलनाचे उक्तावण केले। विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती लावून कार्यवळीची शोभा वाढवली। पळयात पूर्वी बालाजरट विवाह होत होते, पाळण्यातच बाशिंग बांधलं जायचं पाळण्याला, आणि तो 30-40 वर्षाचा असायचा। फुल्यांना का आपण महत्व देतोय? फुल्यांच्या काळात 150 वर्षापूर्वी आता आपण नटून थटून येतो, 1.5-2 किलोचे स्त्रिया दागिने अंगावर घालतात, 10-20 हजाराची साडी अंगावर असते, आणि प्राध्यापक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, कलेक्टर, राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री गेली। याच्या मुळाशी हे फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत। भारताचं संविधान आहे म्हणून एकेकाळी 150 वर्षापूर्वी सती जाणारी स्त्री आज राष्ट्रपती बनू शकते। याच्या मुळाशी या महापुरुषांचं विचार, त्याग आणि समर्पण आहे। आंबेडकर हे नाव घेतलं की या भारतीय राज्यघटनेचा एक अभ्यासक, त्यातून निर्माण झालेला आपला, आणि पुढे बघ आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री आणि भारतीय घटनेत या लोकशाहीतला भारताचा कायदा मंत्री म्हणायचं मला भाग्य लाभलं। त्या प्रत्येक पावलामागे, प्रत्येक स्टेपच्या मागे आंबेडकरांचे विचार। घटनेची शपथ घेऊनच आम्ही इलेक्शनला उभे राहतो। आमदार, मंत्री झाल्यावर घटनेला स्मरून आम्ही काम करू अशी शपथ घेतो। मंत्री झाल्यावर तशाच प्रकारची शपथ आम्ही घेतो, परंतु त्या घटनेमध्ये जे काही मूलभूत विचार तुमच्या आमच्या समोर आंबेडकरांनी त्यावेळेच्या पॉझिटिव्ह एसेंस ठेवले, त्याचा विचार करत वास्तव काय माहित नाही, पण संपूर्ण भारतामध्ये ही स्थिती असू शकते। मला असं वाटतं की आपण खरं तर या सगळ्या वास्तवाचं आणि आव्हानांचं एक आव्हान स्वीकारलं पाहिजे, आणि स्वतःला या तारून सुराखून या मुशीमध्ये आपल्याला घेतलं पाहिजे। तरच खऱ्या अर्थाने आपण तरुण म्हणून जीवन जगायला सिद्ध आहोत असे मला वाटतं। एक कवी आहे, तो म्हणतो की मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं। आपल्यातला एक उत्साह आणि आपल्या समोर एक प्रेरणा ठेवावी म्हणून आपल्या समोर एक कविता सादर करतो की मुट्ठी में कुछ सपने लेकर भरकर जेबों में आशाएं, दिल में है अरमान यही कुछ कर जाए, कुछ कर जाए। गोवा 365 खातीर संदीप कामुलकर, गौतमी गावकर आणि सानिका नागवेकर।